Hi student, today we discuss the examples on increasing and decreasing function. Exercise 2.4 मधले ते example आहेत. First example is test whether the following functions are increasing or decreasing. ठीक आहे, आपल्याला जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते increasing, जे फंक्शन्स दिले ते increasing आहेत की decreasing हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट फंक्शन इज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 6x² प्लस 12x मायनस 16 x बिलोंग्स टू आर. This function is increasing or decreasing. First of all, what is increasing, decreasing? We will discuss in last lecture. The function f of x is increasing, then f dash x is greater than 0. That is the greater than or equal to 0. Then function is increasing. Only less than असेल the strictly increasing, greater than or equal to असेल the increasing, that is the increasing function. Then derivative f dash x is greater than or equal to 0, then function is increasing. And derivative, that is f dash x, is less than or equal to 0, then function is decreasing. That is the concept of increasing and decreasing function. जे फंक्शन दिलेले असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह जर ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 येत असेल तर फंक्शन इज इंक्रीजिंग, आणि लेस दॅन और इक्वल टू 0 येत असेल देन फंक्शन इज डिक्रीजिंग. ओके, म्हणजे आपल्याला ह्या फंक्शनचा आधी काय फाइंड करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावं लागेल, आणि तो लेस दॅन आहे का ग्रेटर दॅन आहे त्याच्यानुसार आपण इंक्रीजिंग आणि डिक्रीजिंग फाइंड आउट करू. ठीक आहे, नाउ फंक्शन गिवन किंवा लेट f of x is equal to x cube minus 6x² plus 12x minus 16. Now find f dash x is equal to x cube चा डेरिव्हेटिव्ह 3x² minus x² चा डेरिव्हेटिव्ह 2x, that is 6 into 2x plus 12, x चा डेरिव्हेटिव्ह 1, 16 चा डेरिव्हेटिव्ह 0 because 16 is a constant. Now f dash x is equal to 3x² minus 12x plus 12. Now 3 is common on that function. 3 जर कॉमन काढला x² minus 4x plus 4, ठीक आहे, is equal to 3 x² minus 4x plus 4. दिस इज द परफेक्ट स्क्वेअर ऑफ x minus 2. ठीक आहे, म्हणजे याला आपण घेऊ शकतो x minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर बिकॉज x minus 2 इज x² minus 4x plus 4. देन राईट ॲज x minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज f dash x. ठीक आहे, f dash ची व्हॅल्यू आली 3x minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता ही जी व्हॅल्यू आहे 3x minus 2 आहे ती ऑलवेज काय असेल, पॉझिटिव्ह असेल बिकॉज 3 इज अ पॉझिटिव्ह कॉन्स्टंट. देन x minus 2 जर इथे एकची व्हॅल्यू काही पुट केली आपण तरी त्याचा स्क्वेअर काय येणार आहे, पॉझिटिव्ह. समजा -1 जरी केली तर -1 -2 -3, -3चा स्क्वेअर काय येणार आहे, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह इज पॉझिटिव्ह. मग ऑलवेज काय येणार ही ग्रेटर दॅन और इक्वल टू 0. देअरफॉर f dash x इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ठीक आहे, पण एक कंडिशन असू शकते की जरा स्ट्रिक्टली येईल फॉर x minus 2 ला, कारण 2 ची व्हॅल्यू जर टाकली तर ती काय येणार आहे, तुमची 0 येणार आहे. म्हणून एक कंडिशन येऊ शकते फॉर x नॉट इक्वल टू 2. ठीक आहे, म्हणजे f dash x ऑलवेज काय येणार आहे, पॉझिटिव्ह आलं. ठीक आहे, ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आलं. लक्षात, हे पॉझिटिव्ह का आलं, कारण एक्सची व्हॅल्यू तुम्ही काही पुट केली, मायनस करा प्लस करा, जर ब्रॅकेटची व्हॅल्यू मायनस प्लस जरी आली, मायनस जरी आली तरी त्याचा स्क्वेअर काय येणार आहे, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह इज पॉझिटिव्ह, म्हणजेच ऑलवेज ही जी व्हॅल्यू आहे ती ग्रेटर दॅन इक्वल टू काय येणार आहे, 0 फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर म्हणजे आपण लिहू शकतो इथे f of x is increasing function. कोणतं फंक्शन आलं हे, increasing function, कारण त्याचा डेरिव्हेटिव्हला ग्रेटर दॅन इक्वल टू 0. f of x is increasing function for all x belongs to R.
फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर साठी फंक्शन कसं आलं, इन्क्रीजिंग. आलं लक्षात. एक्झाम्पल, जे फंक्शन आहे ते इन्क्रीजिंग का डिक्रीजिंग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग त्याच्यासाठी आधी त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला. त्याचा डेरिव्हेटिव्ह आला 3x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग ते फंक्शनची जी क्वांटिटी आहे ती पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह ती फाइंड आउट करायची. मग ही जी क्वांटिटी आहे ती ऑलवेज काय येणार आहे, पॉझिटिव्ह. बिकॉज एक्सची व्हॅल्यू तुम्ही काही पुट केली तरी त्याचा स्क्वेअर काय येणार आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे f' ऑलवेज काय असणार आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. म्हणजे फंक्शन काय येणार आहे तुमचं, इन्क्रीजिंग फंक्शन फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू R. This is the first example. Now next example, f of x is equal to 2 minus 3x plus 3x square minus x cube x belongs to R. Same as याचा पण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा. Let f of x is equal to 2 minus 3x plus 3x square minus x cube. Now f dash x, 2 चा डेरिव्हेटिव्ह 0, 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x, x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर इज इक्वल टू -3 प्लस 6x मायनस 3x स्क्वेअर. ठीक आहे. आता याच्यातून काय कॉमन निघेल, -3. दिस क्वांटिटी ऑलवेज मायनस, दिस इज ऑल्सो -3. देन -3 जर कॉमन काढला तर हा येईल तुमचा 1 प्लस 2x आणि हा येईल तुमचा प्लस x स्क्वेअर. ठीक आहे. याला व्यवस्थित लिहून घेऊ आपण. x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 -3 इंटू x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 and this is the perfect square of x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर. x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 हा कसला ब्रॅकेट स्क्वेअर आहे, x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज f डॅश एक्स. ही आली f डॅश एक्सची व्हॅल्यू. आता ही जी व्हॅल्यू आहे ती ऑलवेज काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. कारण का, एक्सची व्हॅल्यू तुम्ही काही, जर सेम प्रिव्हियस एक्झाम्पल, एक्सची व्हॅल्यू तुम्ही काही घेतली तरी त्याचा स्क्वेअर काय येणार आहे, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. एक्सेप्ट x नॉट इक्वल टू 1. फक्त x नॉट इक्वल टू 1 सोडून. मग आपण इथे लिहू शकतो की f डॅश एक्स is always negative for x not equal to 1. कारण 1 टाकला तर हा काय होऊन जाईल तुमचा 0 येईल. म्हणून therefore f डॅश एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू काय आलं, 0 आलं. ही कन्सेप्ट महत्त्वाची, लक्षात आलं. एक्सची व्हॅल्यू फॉर ऑल एक्ससाठी, एक्सची व्हॅल्यू तुम्ही काही पुट केली तरी ती जी व्हॅल्यू आहे ती काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. म्हणजे काय येणार आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू 0 येणार आहे फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर साठी. इथे पण लिहू शकतो लेस दॅन ऑर इक्वल टू 0 किंवा मग f डॅश एक्स इज इक्वल टू आला हा -3x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर लेस दॅन ऑर इक्वल टू आला हा 0. therefore f of x is decreasing function for all x belongs to r साठी. ते फंक्शन कसं आलं, डिक्रीजिंग फॉर ऑल x बिलॉंग्स टू r साठी. ठीक आहे. मग सेम अशा टाईपचं फंक्शन दिलं असेल, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग असेल तर ही कंडिशन बघायची. ग्रेटर दॅन इक्वल टू आलं तर फंक्शन इज इन्क्रीजिंग, लेस दॅन इक्वल टू 0 आलं तर फंक्शन इज डिक्रीजिंग. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड नंबर एक्झाम्पल, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x फॉर विच द फॉलोइंग फंक्शन्स आर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. ठीक आहे. आपल्याला हे जे फंक्शन दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग दिलं आहे. आणि त्या कंडिशनवरून आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे की एक्सची व्हॅल्यू काय असल्यावर ते फंक्शन स्ट्रिक्टली काय असणार आहे, इन्क्रीजिंग असणार आहे. ठीक आहे. मग आता इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फाइंड आउट करण्यासाठी आधी आपल्याला त्याचे डेरिव्हेटिव्ह फाइंड करावं लागेल. डेरिव्हेटिव्ह फाइंड केल्यानंतर ते फंक्शन इन्क्रीजिंग दिलं आहे म्हणजे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग दिलं आहे म्हणजे ग्रेटर दॅन इक्वल टू 0 दिला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे. मग गिवन फंक्शन, गिवन f of x is equal to 2x cube minus 3x square minus 12x plus 6. This is the function. Now find derivative
f dash x is equal to, derivative is 3 into 2 is 6x square minus 3 into 2 is 6x minus 12x चा डेरिव्हेटिव्ह 12, 6 चा डेरिव्हेटिव्ह 0. आता याच्यातून काय कॉमन निघेल, 6 कॉमन निघेल. 6 कॉमन काढला, एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 12. ठीक आहे, दिस इज एफ डॅश एक्स. हे फंक्शन, याचा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह झाला एफ डॅश एक्स इज इक्वल टू दॅट. आता आपल्याला गिवन दिलं की फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. नाव गिवन f of x is strictly increasing. Function is strictly increasing and by condition f dash x is greater than 0 because function is increasing. Okay, now f dash x ची व्हॅल्यू आली आहे 6x square minus x minus 12 greater than 0. 6. Now factor up that x square minus x plus 2. ओके, इथे फॅक्टर करताना सॉरी 6 कॉमन काढला ना, म्हणजे इथे आला तुमचा 2. सॉरी, दिस इज 2 बिकॉज 6 इज अ कॉमन, देन 6 into 2 is 12. सॉरी, and this is x square minus x minus 2 greater than 0. Now factor of that x square minus x minus 2. याचे फॅक्टर काय पडतील की ज्यांचं मल्टिप्लिकेशन हे -2 यायला पाहिजे आणि ॲडिशन -1 यायला पाहिजे. ठीक आहे, तर असे दोन व्हॅल्यूज कोणत्या आहेत, -2 आणि +1. दॅट इज x minus 2 x plus 1 greater than 0. फॅक्टर ऑफ दॅट पॉलिनॉमियल. ठीक आहे, 6 इज अ कॉन्स्टंट, इकडे आल्यानंतर तो झाला 0, म्हणजे x minus 2 x plus 1 greater than 0. ठीक आहे, आता याच्यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आणि कंडिशन आली की ह्या दोघं फॅक्टरचा जो प्रॉडक्ट आहे तो ग्रेटर दॅन 0 येतोय. ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय, दिस इज द पॉझिटिव्ह क्वांटिटी. ओके, मग आता ह्या दोघं फॅक्टरचा जो प्रॉडक्ट आहे तो पॉझिटिव्ह यायला पाहिजे. मग एक तर हे दोघं फॅक्टर पॉझिटिव्ह असतील किंवा दोघं फॅक्टर काय असेल, निगेटिव्ह असेल, कारण पॉझिटिव्हचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं पण मल्टिप्लिकेशन काय असतं, पॉझिटिव्ह असतं. ठीक आहे, म्हणजे एक तर हे दोघं फॅक्टर जे आहेत ते पॉझिटिव्ह असतील किंवा दोघं फॅक्टर काय असतील, निगेटिव्ह असतील, कारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह इज पॉझिटिव्ह, म्हणजे याच्यात दोन कंडिशन येतील. आयदर दिस फॅक्टर बोथ फॅक्टर आर पॉझिटिव्ह और बोथ फॅक्टर आर निगेटिव्ह. म्हणजे मग इथे कंडिशन लिहू शकतो आपण, आयदर x minus 2 and x minus 1 greater than 0 किंवा मग x minus 2 x minus 1 less than 0. एक तर दोघं फॅक्टर पॉझिटिव्ह असतील किंवा दोघं फॅक्टर काय असतील, निगेटिव्ह येतील. म्हणजे याच्यात दोन कंडिशन येतील, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्हच्या. मग पहिली केस घेऊ आपण, केस फर्स्ट, की ज्याच्यात दोघं फॅक्टर काय घेते मी, पॉझिटिव्ह घेते. x minus 2 x minus 1 greater than 0. बोथ फॅक्टर्स आर पॉझिटिव्ह, म्हणजेच काय, x minus 2 पॉझिटिव्ह और x plus 1 पॉझिटिव्ह. म्हणजे x minus 2 पण पॉझिटिव्ह असेल आणि x plus 1 पण काय असेल, पॉझिटिव्ह असेल. म्हणजे याच्यावरनं दोन व्हॅल्यू मिळतील. हा 2 तिकडे गेल्यानंतर x greater than 2 और x greater than -1. आता याच्यात व्हॅल्यू एक आली -1 आणि आहे एक x greater than 2 आली. ओके, मग आता कोणती व्हॅल्यू घ्यायची, तर मग इथे डायरेक्ट जर मी तुम्हाला सांगितलं ते कन्फ्युजन होईल, तर मग हे काय करायचं, नंबर लाईन्सने ड्रॉ करून ते फाइंड आउट करायचं की व्हॅल्यू कोणते येईल. आता समजा ही नंबर लाईन घेतली आपण. ठीक आहे, इथे आहे तुमचा 0, इकडे असतो 1 2 3. ठीक आहे, इकडे -1 -2 अँड -3. ओके, ह्या पद्धतीने. आता x ग्रेटर दॅन 2 म्हणजे x हा 2 पेक्षा कसा आहे, मोठा आहे, म्हणजे कोणत्या साईडचा पार्ट येईल तुमचा, ह्या साईडचा. ठीक आहे, इकडच्या साईडचा. येते लक्षात, x ग्रेटर दॅन कसा आहे, 2 आहे, म्हणजे ह्या साईडचा पार्ट. आणि x ग्रेटर दॅन काय आहे, -1 आहे, -1 पेक्षा मोठा, म्हणजे कोणता पार्ट येईल, हा पार्ट येईल ह्या साईडचा इकडे. ठीक आहे, ह्या साईडचा इकडे.
मग दोघा व्हॅल्यूंमध्ये कॉमन पार्ट कोणता येतोय तुमचा? हा कॉमन पार्ट येतोय. म्हणजे एकची व्हॅल्यू कोणती घ्यावी लागेल तुम्हाला? ग्रेटर दॅन 2 घ्यावं लागेल. देअरफॉर एक्स ग्रेटर दॅन काय आलं तुमचा? 2. पहिली व्हॅल्यू मिळाली तुम्हाला एक्स ग्रेटर दॅन 2. येते लक्षात? नंबर लाईनने ड्रॉ केलं तरच ते तुम्हाला लवकर कळेल. ठीक आहे, नाहीतर थोडंसं कन्फ्युजन होईल तुमचं. किंवा मग इथे पण तुम्ही फाइंड आउट करू शकता. एक तर किमती टाकून की 2 जर फाइंड आउट एक्स ग्रेटर दॅन 2 नंबर लाईनने जर केलं तर ते अगदी इझिली तुम्हाला फाइंड आउट होऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे केस फर्स्टमध्ये पहिली व्हॅल्यू मिळाली ग्रेटर दॅन 2. आता केस सेकंड केसमध्ये काय आहेत की दोघं फॅक्टर कसे आहेत? निगेटिव्ह आहेत. म्हणजेच x-2 अँड x+1 बोथ आर निगेटिव्ह. मीन्स x-2 also negative, x+1 also negative. That is x less than 2 or x less than -1. ठीक आहे, एक व्हॅल्यू आली x लेस दॅन 2 आणि दुसरी आली x लेस दॅन -1. ठीक आहे, मग इथे पण सेम त्याच पद्धतीने नंबर लाईन ड्रॉ करायची. म्हणजे तुम्हाला कळेल 0 1 1 2 3 इकडे -1 -2. आता एक्सची व्हॅल्यू 2 पेक्षा कशी आहे? लहान आहे. म्हणजे कोणत्या साईडला आली ती? ह्या साईडला. 2 पेक्षा एक्सची व्हॅल्यू कशी आहे? लहान आहे. म्हणजे ह्या साईड. ठीक आहे, आणि इथे एक्स लेस दॅन काय? -1 -1 पेक्षा लहान आहे. म्हणजे ह्या साईडला. ठीक आहे, म्हणजे कॉमन व्हॅल्यू आली तुमची ही. दिस इज द कॉमन व्हॅल्यू विच इज एक्स लेस दॅन -1. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली तुमची -1. कॉमन पोर्शन बघायचा. एक्स लेस दॅन काय आलं? -1. म्हणजे एक्स ग्रेटर दॅन 2 आणि एक्स लेस दॅन काय आला? -1 आला. मग इथे आपण लिहू शकतो therefore किंवा so that the function is strictly increasing for x less than -1 or x greater than 2 ला. x less than -1 और x ग्रेटर दॅन 2. किंवा मग याला इंटरवलमध्ये सुद्धा आपण लिहू शकतो. कसं? हेच एक तर असं लिहिलं तरी काहीच हरकत नाही, फुल मार्क्स मिळतील. किंवा मग इंटरवलमध्ये जर लिहिलं तुम्ही एक्स लेस दॅन -1 मीन्स एक्स बिलॉंग्स टू काय आला? एक्सची जी व्हॅल्यू आहे ती -1 पेक्षा लहान. म्हणजे इन्फिनिटी टू काय आला? तो -1 आला. अँड दुसरे आहे एक्स ग्रेटर दॅन 1 म्हणजे एक्स बिलॉंग्स टू आला तुमचा हा 2 अँड इन्फिनिटी. 2 पासून ते अप टू इन्फिनिटीपर्यंत. यालाच तुम्ही असं लिहू शकतात एक्स बिलॉंग्स टू 0 -1 और 2 टू इन्फिनिटी. असं लिहिलं तरी चालेल किंवा ह्या फॉर्ममध्ये लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, दॅट इज द फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फॉर एक्स लेस दॅन -1 और एक्स ग्रेटर दॅन 2. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स फॉर विच द फॉलोविंग फंक्शन्स आर स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. मागच्या एक्झाम्पलमध्ये इन्क्रीजिंग दिलं होतं, इथे डिक्रीजिंग. म्हणजे कंडिशन येईल आता f' लेस दॅन 0. फंक्शन दिलं f(x) इज इक्वल टू दॅट. ठीक आहे, आधी याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा. गिवन f(x) इज इक्वल टू 2x³ - 3x² - 12x + 6. नाउ f' इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट इज 3x². 3x² चा डेरिव्हेटिव्ह 2x, 12x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 6 चा डेरिव्हेटिव्ह 0. दॅट इज 6x² - 6x - 12. नाउ 6 इज कॉमन. x² - x - 2. ठीक आहे, दिस इज f'(x). 6x² - x - 2. दिस इज द f'(x). Now this function is strictly decreasing. Given f(x) is strictly decreasing. ही given condition दिली आहे. Strictly decreasing means f'(x) less than 0. Now f'(x) is 6
एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2 लेस दॅन 0. हा 6 इकडे जाताना 0 झाला. एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2 लेस दॅन 0. नाव फॅक्टर ऑफ दॅट एक्स मायनस 2 एक्स प्लस 1 लेस दॅन 0. ठीक आहे. आता ह्या दोन फॅक्टरचा प्रॉडक्ट हा लेस दॅन 0 येतोय. लेस दॅन 0 म्हणजे काय? निगेटिव्ह. ठीक आहे. आता दोन फॅक्टरचा किंवा दोन व्हॅल्यूचा प्रॉडक्ट हा निगेटिव्ह केव्हा असतो? जेव्हा एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि एक काय असेल? निगेटिव्ह. कारण दोघं पॉझिटिव्ह आला तर पॉझिटिव्ह, दोघं निगेटिव्ह आला ती पण पॉझिटिव्ह. म्हणजे एक फॅक्टर पॉझिटिव्ह असेल आणि एक फॅक्टर काय असेल? निगेटिव्ह असेल. ठीक आहे. बिकॉज समजा पहिला फॅक्टर निगेटिव्ह असेल, दुसरा पॉझिटिव्ह असेल तर तो काय येईल? निगेटिव्ह. पहिला पॉझिटिव्ह असेल, दुसरा निगेटिव्ह असेल तर तो काय येईल? तुमचा निगेटिव्ह. आणि आपल्याला दोघं फॅक्टरचा प्रॉडक्ट लेस दॅन 0 म्हणजे कसा पाहिजे? निगेटिव्ह. म्हणजे इथे पण दोन कंडिशन येतील. आयदर एक तर काय म्हणू शकतो आपण? एक्स लेस दॅन 2 एक्स मायनस 2 लेस दॅन 0 एक्स प्लस 1 ग्रेटर दॅन 0 ही पहिली कंडिशन. किंवा एक्स मायनस 2 ग्रेटर दॅन 0 आणि एक्स प्लस 1 लेस दॅन 0. ठीक आहे. एक तर हा निगेटिव्ह असेल, हा पॉझिटिव्ह असेल, किंवा मग तर हा पॉझिटिव्ह असेल हा किंवा हा निगेटिव्ह असेल. ठीक आहे. मग ह्या दोघं केसेस आपण फाइंड आउट करू. केस फर्स्ट, पहिली केस एक्स मायनस 2 लेस दॅन 0 अँड एक्स प्लस 1 ग्रेटर दॅन 0. मग इथे काय आला तुमचा? हा एक्स लेस दॅन 2 आणि एक्स ग्रेटर दॅन -1. सेम ॲज नंबर लाईन फाइंड आउट करू. 0 1 2 -1 -2. ठीक आहे. आता एक्सची व्हॅल्यू 2 पेक्षा कशी आहे? लहान आहे, म्हणजे ह्या साईडला. ठीक आहे. 2ची ह्या साईडला. आणि एक मायनस एक्सची जी व्हॅल्यू आहे ती -1 पेक्षा काय आहे? लहान आहे, म्हणजे ह्या साईडला. सॉरी, -1 पेक्षा मोठे आहे, म्हणजे ह्या साईडला, इकडच्या साईडला. ओके. मग दोघातला कॉमन पार्ट कोणता येतोय? हा कॉमन पार्ट येतोय. म्हणजे दोघं व्हॅल्यू इथे सॅटिस्फाय होत आहे. लेस दॅन 2 पण येते कारण त्याच्यात पण हा पोर्शन कॉमन येतोय. आणि ग्रेटर दॅन एक्स ग्रेटर दॅन -1 पण येतोय कारण त्याच्यात पण तो पोर्शन काय येतोय? पॉझिटिव्ह येतोय. म्हणजे इथे दोघं व्हॅल्यू येतील, एक्स लेस दॅन 2 अँड एक्स ग्रेटर दॅन -1. ठीक आहे. आता नाव केस सेकंड, एक्स मायनस 2 ग्रेटर दॅन 0 अँड एक्स प्लस 1 लेस दॅन 0. म्हणजे एक्स ग्रेटर दॅन आला 2 आणि एक्स लेस दॅन आला -1. सेम इथे पण नंबर लाईन ड्रॉ करू. नंबर लाईनने लवकर तुम्हाला कळेल म्हणून. 0 1 2 इकडे 1 2. ओके. आता एक्स ग्रेटर दॅन 2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 पेक्षा मोठी, म्हणजे ह्या साईडला असेल. ठीक आहे. आणि एक्स लेस दॅन -1 सॉरी इकडे -1 -2. एक्स ग्रेटर दॅन 2 म्हणजे 2 पेक्षा मोठी, म्हणजे ह्या साईड. ओके. -2 पाहिजे होता इकडे. -1 एक्सची व्हॅल्यू 2 पेक्षा मोठी म्हणजे ह्या साईडला. आणि एक्सची व्हॅल्यू -1 पेक्षा लहान म्हणजे ह्या साईडला. दोघांमध्ये कॉमन पार्ट आहे का? ही व्हॅल्यू इकडे जाते, ही व्हॅल्यू इकडे जाते, म्हणजे विच इज नॉट पॉसिबल. ठीक आहे. म्हणजे इथे लिहू शकतो आपण विच इज नॉट पॉसिबल. कारण त्याच्यात कॉमन पार्ट काहीच येत नाही. विच इज नॉट पॉसिबल म्हणजे एक्सची व्हॅल्यू लेस दॅन 2 आणि ग्रेटर दॅन काय असणार आहे? -1. मग याला पण आपण दोन पद्धतीने लिहू शकतो. एक म्हणजे एक्सची व्हॅल्यू जी आहे ती काय आहे? -1 पेक्षा लहान आहे, म्हणजे -1 लेस दॅन एक्स लेस दॅन 2. हा जो आहे एक्स, दिस इज -1 लेस दॅन आणि ग्रेटर लेस दॅन आला हा 2. म्हणजेच एक्स बिलॉंग्स टू आला -1 ट्रू. So that f of x is strictly decreasing. अगदी सोपं आहे, कन्फ्युजन करायचं नाही. फॉर एक्स बिलॉंग्स टू -1 अँड 2. सेकंड कंडिशनमध्ये कॉमन पार्ट आला नाही, म्हणजे तिची व्हॅल्यू मिळाली नाही आपल्याला. पहिल्या केसमध्ये व्हॅल्यू मिळाला कारण त्याच्यातला दोघातला कॉमन पार्ट हा -1 to 2 मधला आहे, म्हणून एक्स बिलॉंग्स टू काय आलं? -1 to 2. दिस द एक्झाम्पल ऑफ डिक्रीजिंग फंक्शन. एक्झाम्पल नंबर 4. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच द फंक्शन f of x is equal to that is increasing and second is decreasing. ठीक आहे.
म्हणजे एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूजसाठी हे फंक्शन इन्क्रीजिंग केव्हा असेल आणि डिक्रीजिंग केव्हा असेल. ठीक आहे, दोघं कंडिशन दिलं आहे, इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग. आता इथे स्ट्रिक्टली वगैरे शब्द यूज नाही केला आहे, म्हणून इथे इन्क्रीजिंग डिक्रीजिंग म्हटलं म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टूची कंडिशन असेल. ठीक आहे, मग आता इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फाइंड करायचं असेल तर आधी आपल्याला काय फाइंड आउट करावं लागतं, डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आधी फंक्शनचा आधी आपण काय करून घेऊ, डेरिव्हेटिव्ह फाइंड करून घेऊ. गिवन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x cube minus 12x square minus 144x plus 30. Now derivative is f dash x is equal to 3x square minus 24x minus 144. x चा डेरिव्हेटिव्ह आला तुमचा 1 प्लस 13 चा डेरिव्हेटिव्ह आला 0. ठीक आहे, याच्यामधून काय कॉमन निघेल, 3 कॉमन काढला, एक्स स्क्वेअर मायनस 3 कॉमन काढला, 8 इंटू 3 चा 24 मीन्स इथे आला 8x मायनस 144 डिवाइड 3 मीन्स 48 इंटू 3 इज 144, दॅट इज 48. ठीक आहे, दॅट इज एफ डॅश एक्स. ओके, याचे फॅक्टर पण पाडून घेऊ आपण 3. आता दोन व्हॅल्यू अशा शोधायच्या की त्यांचं मल्टिप्लिकेशन आहे ते यायला पाहिजे -48 आणि त्यांची ॲडिशन यायला पाहिजे -8. नाव दिस टू व्हॅल्यूज इज 12 and 4 minus 12 and plus 4 then factor is, किंवा मग एक्सपांड करून घ्यायचं तसंही चालेल किंवा डायरेक्ट फॅक्टर पाडले तरी चालेल. एक्स मायनस काय आला, 12 आला आणि एक्स प्लस 4. ओके, दिस इज द फॅक्टर ऑफ दॅट पॉलिनॉमियल. देन एफ डॅश एक्स इज इक्वल टू मिळाला आपल्याला 3x मायनस 12 अँड एक्स प्लस 4. ओके, दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. आता फर्स्ट कंडिशन घेऊ आपण फंक्शन इन्क्रीजिंग अँड सेकंड बी नंतर फाइंड आउट करू, आधी करू इन्क्रीजिंग. नाव फर्स्ट कंडिशन फंक्शन इज इन्क्रीजिंग. हियर एफ ऑफ एक्स इज काय दिलं आहे, इन्क्रीजिंग. ठीक आहे, अँड बाय डेफिनेशन एफ डॅश एक्स काय आला, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. याला म्हणते मी इक्वेशन नंबर 1. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय आला, तो तुमचा 0 आला बिकॉज फंक्शन इज इन्क्रीजिंग. एफ डॅश एक्सची व्हॅल्यू 3x मायनस 12 एक्स प्लस 4 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हा 3 इकडे जाताना 0 झाला मीन्स एक्स मायनस 12 एक्स प्लस 4 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आता ह्या दोन फॅक्टरचा जो प्रॉडक्ट आहे तो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 येतो आहे मीन्स दोघं फॅक्टर पॉझिटिव्ह असतील किंवा दोघं फॅक्टर काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे इथे पण दोन केसेस येणार आहे की दोघं फॅक्टर एक तर पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह, बिकॉज पॉझिटिव्ह इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऑलवेज पॉझिटिव्ह. ठीक आहे, म्हणजे दोन केसेस येतील. मग केस फर्स्ट आयदर काय लिहू शकतो आपण, एक्स मायनस 12 एक्स प्लस 1 ग्रेटर इज पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 और सॉरी ठीक आहे, इज पॉझिटिव्ह और एक्स मायनस 12 एक्स प्लस 4 बोथ निगेटिव्ह. ठीक आहे, केस फर्स्टमध्ये घेऊ आपण एक्स मायनस 12 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 अँड सेकंड फॅक्टर इज एक्स प्लस 4 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. पहिल्या केसमध्ये काय घेतलं मी, दोघं फॅक्टर काय आहेत, पॉझिटिव्ह आहेत. ठीक आहे, म्हणजे इथे व्हॅल्यू आली तुमची एक्सची एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 12 आणि इथे आली एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4. ठीक आहे, मग सेम ॲज नंबर लाईन फाइंड आउट करायची. एक्स मायनस 4 सॉरी दिस इज -4, दिस व्हॅल्यू ऑन दॅट साईड इज निगेटिव्ह, एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू -4. आता कोणती व्हॅल्यू घ्यायची बघू आपण. दिस इज द नंबर लाईनने ड्रॉ केलं ते लवकर लक्षात येईल. 1 2 आता 12पर्यंत आहे ना, मग 4चा डिफरन्स घेऊ आपण. 4 8 12. ठीक आहे, -4 -8 -12 ह्या पद्धतीने. एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 12पेक्षा कशी आहे, मोठी आहे. म्हणजे कोणत्या साईडला असेल ती 12पेक्षा मोठी, म्हणजे ह्या साईडला.
ठीक है, दिस इज फर्स्ट कंडिशन, x ग्रेटर दॅन और इक्वल टू 2. अँड सेकंड कंडिशन इज x ग्रेटर दॅन और इक्वल टू -4. -4 पेक्षा मोठी आहे म्हणजे ह्या साईडची. दिस इज दॅट साईड. ठीक आहे, ओके. म्हणजे आता ह्या दोघांमध्ये कॉमन व्हॅल्यू कोणती आली? 12ची. ठीक आहे, म्हणजे इथे कोणती व्हॅल्यू घेणार? देअरफॉर ही नंबर लाईन तुम्ही नाही काढली, तुमच्या माहितीसाठी काढली तरी चालेल, डायरेक्ट लिहायचं x ग्रेटर दॅन और इक्वल टू -t बिकॉज कॉमन पोर्शन इज दॅट. ओके, दिस इज केस फर्स्ट. नाव केस सेकंड. आता दोघं व्हॅल्यू कशा घेऊ आपण? निगेटिव्ह घेऊ. दॅट इज x -12 लेस दॅन और इक्वल टू 0 अँड x +4 लेस दॅन और इक्वल टू 0. दॅट इज x लेस दॅन और इक्वल टू 12 अँड x लेस दॅन और इक्वल टू -4. ठीक आहे, सेम नंबर लाईन ड्रॉ करू. 0 1 2 4 8 12 -4 -8 -12. ओके, आता एक्सची व्हॅल्यू 12 पेक्षा कशी आहे? लहान आहे. म्हणजे कोणत्या साईडला असेल ती? ह्या साईडला, 12 पेक्षा लहान. ठीक आहे, आणि एक्सची व्हॅल्यू -4 पेक्षा लहान म्हणजे कोणत्या साईडला असणार आहे? ह्या साईडला, -4 म्हणजे ह्या साईडला. म्हणजे आता कॉमन व्हॅल्यू आली तुमची ही. दॅट इज x लेस दॅन इक्वल टू -4. देअरफॉर x लेस दॅन और इक्वल टू -4. दिस इज द second case, x less than equal to -4. So that f of x is increasing. So that f of x is increasing for कोणत्या व्हॅल्यूला? x less than equal to -4 and x greater than or equal to 12. ठीक आहे, एक असं लिहिलं तरी चालेल. सो दॅट एफ ऑफ इज इंक्रीजिंग फॉर एक्स लेस दॅन इक्वल टू -4 आणि एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू -12. किंवा मग यालाच आपण लिहू शकतो की -4 ग्रेटर दॅन और इक्वल टू आला एक्स आणि ग्रेटर दॅन और इक्वल टू 12. किंवा मग इंटरवलमध्ये सुद्धा लिहू शकतो. दॅट इज एक्स बिलॉंग्स टू, पहिला इंटरवल काय येईल? +∞ टू -4 अँड क्लोज इंटरवल ग्रेटर दॅन और इक्वल टू आहे ना, म्हणजे क्लोज इंटरवल. अँड सेकंड 12 टू इन्फिनिटी. ठीक आहे, 12 टू इन्फिनिटी ह्या पद्धतीने. ठीक आहे, ग्रेटर दॅन और इक्वल टू असल्यामुळे हा येईल क्लोज. आपण ग्रेटर दॅन और इक्वल टू असल्यामुळे आला क्लोज टू इन्फिनिटी. ठीक आहे, दॅट इज द फंक्शन इज इंक्रीजिंग असताना एक्सची व्हॅल्यू आली. एक्स बिलॉंग्स टू 0 टू -4 and this is 12 to +∞. okay, now second class function is decreasing असताना आपण फाइंड आउट करू. now second B, here f of x is decreasing. ह्या केसमध्ये f of x काय घेतला आपण? डिक्रीजिंग घेतला. बाय डेफिनेशन f' इज लेस दॅन और इक्वल टू 0. f' ची व्हॅल्यू होती आपली 3x -12 x +4 लेस दॅन और इक्वल टू 0. ठीक आहे, ही जी व्हॅल्यू आहे 3f' ची. ठीक आहे, डायरेक्ट जरी घेतली तरी चालली x -12 x +4. ओके, नो प्रॉब्लेम. 3 on that side is 0, then x -12 x +4 लेस दॅन और इक्वल टू 0. ठीक आहे, आता इथे पण एक हे जे दोघं फॅक्टर आहेत त्यांचा प्रॉडक्ट काय तो लेस दॅन और इक्वल टू 0 म्हणजे 0 पेक्षा लहान म्हणजे निगेटिव्ह. मग दोन फॅक्टरचा किंवा दोन व्हॅल्यूंचा प्रॉडक्ट हा निगेटिव्ह जेव्हा असतो, जेव्हा एक फॅक्टर पॉझिटिव्ह आणि एक काय असेल? निगेटिव्ह असेल. म्हणजे पहिला फॅक्टर समजा निगेटिव्ह असेल तर दुसरा पॉझिटिव्ह, तेव्हा ते येतं निगेटिव्ह. किंवा पहिला पॉझिटिव्ह असेल दुसरा निगेटिव्ह असेल तेव्हा तो येतो निगेटिव्ह. मग एकदा एक फॅक्टर पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह अशा पद्धतीने दोन केसेस इथे पण येणार आहेत. केस फर्स्ट, पहिल्या केसमध्ये घेऊ आपण x -12 लेस दॅन इक्वल टू 0 and x +4 greater than or equal to 0. then x less than or equal to काय आला इथे 12 and
एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -4. एक्सची व्हॅल्यू लेस दॅन इक्वल टू 12 आणि इकडे आले ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 12. ठीक आहे. मग बघू आता आपण नंबर लाईन 0 4 8 12 -4 -8 -12. आता एक्सची व्हॅल्यू 12पेक्षा कशी आहे लहान आहे म्हणजे ह्या साईडला. ठीक आहे. आणि एक्सची व्हॅल्यू -4पेक्षा कशी आहे मोठी आहे म्हणजे ह्या साईडला. म्हणजे दोघांमध्ये कॉमन व्हॅल्यू येते दोघांची -4 आणि -2ची. ठीक आहे. कारण याच्यात पण कॉमन व्हॅल्यू येते आणि याच्यात पण व्हॅल्यू येते म्हणजे एक्सच्या दोघं व्हॅल्यू आहेत. एक्स लेस दॅन इक्वल टू 12 पण आणि एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू -4. आणि यालाच इंटरवलमध्ये कसं लिहू शकतो आपण -4 हा लेस दॅन और इक्वल टू एक्स आणि एक्स लेस दॅन और इक्वल टू आला 12. इंटरवल येतोय तो -4 to 12 ला. हा आला पहिला इंटरवल कारण दोघांमध्ये कॉमन व्हॅल्यू आहे. ठीक आहे. दोघांची एक्स लेस दॅन इक्वल टू आणि तो इंटरवल आहे ह्या पद्धतीने. आता केस सेकंडमध्ये पहिला फॅक्टर घेऊ आपण ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि दुसरा घेऊ आपण लेस दॅन इक्वल टू 0. दॅट इज एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू +12 आणि हा एक्स लेस दॅन इक्वल टू -4. ठीक आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू 12 आणि लेस दॅन इक्वल टू आला -4. सेम नंबर लाईन फाइंड आउट करू. 0 4 8 12 -4 -8 -12. ठीक आहे. आता एक्सची व्हॅल्यू जी आहे ती 12पेक्षा कशी आहे मोठी म्हणजे ह्या साईडला. ठीक आहे. आणि इकडे एक्सची व्हॅल्यू -4पेक्षा कशी आहे लहान म्हणजे ह्या साईडला. दोघांमध्ये कॉमन पार्ट आहे का. ही साईड इकडे आली ही साईड इकडे आली. दोघांमध्ये कॉमन पार्ट नाही विच इज नॉट पॉसिबल किंवा दिस इज नॉट पॉसिबल विच इज नॉट पॉसिबल. ठीक आहे. ही व्हॅल्यू पॉसिबल नाही म्हणजे एक्सची कोणती व्हॅल्यू आली -4 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू 12. सो दॅट f of x is decreasing for कोणत्या व्हॅल्यूला आला -4 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू 12. किंवा मग यालाच आपण लिहू शकतो x बिलॉंग्स टू -4 to 12 क्लोज इंटरवल -4 to 12 बिकॉज इंक्रीजिंग आहे. दिस इज कंडिशन लेस दॅन इक्वल टू. ओके. देन x बिलॉंग्स टू -4 to 12. ठीक आहे. आलं लक्षात. एक्झाम्पल दोघं कंडिशनसाठी फाइंड केलं त्याच्यासाठी डेरिव्हेटिव्ह लागणार होता. डेरिव्हेटिव्ह आधी फाइंड केला. पहिली कंडिशन इंक्रीजिंग घेतली म्हणजे f' ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आला. त्याच्यावरनं दोन कंडिशन मिळाल्या. दोघं व्हॅल्यू एकतर पॉझिटिव्ह असतील किंवा दोघं व्हॅल्यू कशा असतील निगेटिव्ह असतील. पहिल्या केसमध्ये पहिली दोघं व्हॅल्यू कशा घेतल्या पॉझिटिव्ह. दोन व्हॅल्यू मिळाल्या. कॉमन पार्ट मिळत होता 12 ला म्हणून पहिली व्हॅल्यू आली एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 12. सेम दोघं व्हॅल्यू घेतले आपण निगेटिव्ह. कॉमन पार्ट होता -4 ला म्हणजे दुसरी व्हॅल्यू आली -4 म्हणजे फंक्शन हे आलं इंक्रीजिंग फॉर दॅट इंटरवल लाईक दिस. आणि सेकंड कंडिशन होती डिक्रीजिंगची. डिक्रीजिंग फंक्शनला पण दोन केसेस आल्या. एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या पद्धतीने त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. ओके. थँक्यू.